मित्रविंद्या प्राणजीवना कैटभंजना दयाब्धी सत्यभामा मनरंजना सत्यभामेचं मन रंजवणारा सत्यभामेचं तुम्हाला बघितलं की समाधान होत नाही. पत्नीला बघितलं की समाधान होतं का नाही. अशा प्रकारे मधुकैट भंजना मधु नावाचा दैत्य भगवंता तुम्ही त्याचा संहार केलेला आहे आणि भक्ताचं पालन केलेलं आहे आणि तसे असल्याने तुम्ही भगवंत आहात. यज्ञजिती हृदय पद्म भ्रमरा मद्रावती लोचनानंद करा लक्ष्मणाती जगदुद्धरा श्रीकरधरा मुरारे. मद्रावती हृदय भ्रमरा भुंगा जसा कमळाच्या फुलावर रुंजी घालतो मला रुणू झुनू इकडून फिरल तिकडून फिरल आणि कमळाच्या फुलावर रुंजी घालेल आणि तशा पद्धतीनं त्या काय नाव तिचं मद्रावतीचं सारखं भगवंता तुमच्यावर असणारं लक्ष आहे. भुंगेचं जसं कमळाच्या फुलावर लक्ष मारा सारखा रुणझुणू तो फुलावर भ्रमित राहतो आणि त्या पद्धतीनं देवा अशा प्रकारे सर्वच तुमच्या अष्टनायिका तुमच्यावर प्रेम करतात. किती प्रेम करतात. जसा भुंगा फुलावर प्रेम करतो सदा सर्वत्र त्या फुलाकडेच लक्ष असतं आणि त्या पद्धतीनं त्या करतात. अभिनव जलधरणी नीलवर्णा कमलगा पत्राक्षा पितवसना मंगलदायका सुहास्यवदना भोगींद्र शयना जगद्गुरु. मंगलदायक भगवंता तू आहेस. भोगींद्रावर शयन करणारा तू आहेस. शेषावर शयन करणारा हा भगवंत आहे. मंगलदायक तुझं नाव घेतलं की प्रत्येकाचं मंगल झालं. ज्याचं अमंगल होतं आणि त्याला तू मंगल केलेलं आहेस का. तुझं नाव घेतलं की सगळेच मंगल होतं. असं सुखदायका सगळ्याला सुख देणारा तू भगवंत आहेस. हरियान कदुदुंबे कुमारा यदुकुल सरोदन करा जगदवंद्या प्रताप सुराक्षराक्षरातीत तू. यदुकुळातला तू सूर्य आहेस. वसुदेवाचा मुलगा तू वासुदेव आहेस आणि चराचरामध्ये तुम्ही वंदे आहात. चर आणि आचर याच्यामध्ये तुम्ही वंदे आहात. अशा प्रकारचे तुम्ही कृष्ण भगवंत आहात असे श्रीधर स्वामी पुन्हा पुन्हा स्तुती स्तवन करतात. सगुण लीला विग्रही पूर्ण षडगुण ऐश्वर्य संपन्न सोड सहस्र गोप्यानून यक्याची लग्ने वरिले. सगुण लीला भगवंता कृष्ण भगवंता तुम्ही सगुण लीला दाखवली. तुम्ही निर्गुण निराकार आहात पण सगुण साकाराला आलात आणि सगुण साकाराला येऊन भक्ताला तुम्ही आतापर्यंत लीला दाखवली आहे. षडगुण ऐश्वर्यवंत भगवंताकडच 6 गुण आहेत मला. यश श्री कीर्ती अवतारे अशा प्रकारचे जे काही गुण आहेत का 6 गुण षडगुण संपन्न फक्त एक भगवंत आहे मला. बाकी इतराकडे कुणाला काही कुणाकडे यश आहे कुणाकडे कीर्ती आहे कुणाकडे अवतारी आहे कुणाकडे श्री आहे पण भगवंताकडे हे जे काही 6 गुण आहेत का सगळे भगवंताकडे आहेत महाराज. एकही असा नाही म्हणून भगवंताला षडगुण संपन्न म्हणलेलं आहे. आणि असे तुम्ही षडगुण संपन्न आणि तुम्ही प्रत्येक भक्ताला वेगळा वेगळा गुण दिलेला आहे. अशा प्रकारचे तुम्ही भगवंत आहात. एकदा रुक्मिणीच्या मंदिरी मिळाल्या 16 सहस्र नारी सत्यभामा मित्रकुमारी इतरही वेगे पातल्या. असो श्रीधर स्वामी म्हणतात कोणता तरी एक दिवस होता रुक्मिणीच्या मंदिरामध्ये 16,108 सर्वही कृष्णाच्या स्त्रिया किंवा पत्न्या आल्या महाराज. कुणाच्या मंदिरामध्ये रुक्मिणीच्या मंदिरात. रुक्मिणी ही मुख्य आहे आणि तिच्या मंदिरामध्ये सगळ्या आल्या.
आणि सगळ्या आल्यानंतर काय गप्पा गोष्टी असतात. आता राजपत्नी आहेत, राजश्री आहेत, राजराण्या आहेत महाराजच्या होय. मग राजराण्या असल्यानंतर मग इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करू लागल्या. आणि गप्पा गोष्टी करीत असताना काय कुणाचा विचार निघतो, काय कुणाचा तर्क निघतो, ते एकमेकी काढू लागल्या, एकमेकी बोलू लागलेल्या आहेत. अशा प्रकारे काय होतं श्रीधर स्वामी सांगतात. आदि भवानी मूळ प्रकृती तिज समेप जैसा अनंत शक्ती तैशा भीमकी वेष्टीत युवती सोडस सहस्र मिळाल्या. आदि माया मूळ प्रकृती, आदि माया मूळ प्रकृती ही शक्ती महाराज. आणि त्या शक्तीच्या भोवताली अनेक शक्त्या असतात महाराज. त्या शक्तीच्या भोवताली अनेक शक्त्या असतात. आणि तशा पद्धतीनं मेन असणारी तिथं रुक्मिणी आहे. आणि 16,000 ती काय बाकीच्या 100 आहेत का, आणि त्या तिच्या भोवताली सगळ्या बसलेल्या. मेन मुकुट असणारी, मेन त्या ठिकाणी महाराणी असणारी रुक्मिणी आहे. आणि तिच्या भोवताली सगळ्या 16,100 आणि 7 नायिका बसल्या असताना काय विचार नाही, काय चर्चा करतात पुढे ऐका. विलास बेसी सकळिका मिळाल्या त्या त्या मादी भीमक कन्याका श्रेष्ठासनी बैसली. आता ते विलास असताना सभा आहे महाराज, आनंदाची सभा आहे. आनंदाच्या सभेमध्ये, राणीच्या सभेमध्ये सर्व कृष्ण भगवंताच्या राण्या, आणि त्या राण्याच्या सभेमध्ये मुख्य नायिका असणारी रुक्मिणी आहे. सगळ्याच्या मधोमध बसलेली आहे, सिंहासनावर बसलेली आहे, आणि सगळ्या चौकून बसलेल्या आहेत. अशा प्रकारे सांगतात. ते विलास सभेची अपूर्व स्थिती विरंचिने निर्मिली स्वहस्ती तेथील प्रभा पाहता गबसती आणि उड्डपती तटस्थ होती. ती असणारी विलास सभा जी आहे का स्वतः ब्रह्मदेवानं निर्माण केलेली महाराज. ज्या ब्रह्मदेवानं निर्माण केली का महाराज. आणि तिथल्या त्या सभेला काय काय गुण आहे महाराज. हो, ती सभा जी आहे का महाराज, हो, जशा पद्धतीनं सूर्याचा उदय व्हावा आणि अशा पद्धतीनं त्या सभेची शोभा आहे महाराज. स्वतः ब्रह्मदेवानं निर्माण केलेली आहे. उड्डुगणपते म्हणजे सूर्य सुद्धा त्या ठिकाणी कमी पडेल असा प्रकाश त्या सभेचा पडलेला आहे. आणि त्या विलास सभेमध्ये रुक्मिणी आणि इतर कृष्ण भगवंताच्या राण्या बसलेल्या आहेत. आसो ते जगत्रय जननी भीमकी शोभे लावण्य खानी तव सत्यभामा हसोनी गोष्टी बोले ऐका ते. असो त्या विलास सभेमध्ये जगत्रय राणी, 3 जगाची राणी महाराज, ती स्वर्ग मृत्यू आणि पाताळ 3 लोकाची राणी महाराज. आणि त्या सभेमध्ये फक्त आणि फक्त रुक्मिणी शोभून दिसत आहे महाराज. सगळ्यापेक्षा जास्त सौंदर्य रुक्मिणीचं आहे. रुक्मिणी एवढी एकही सुंदर तिचं दिसत नाही. आणि त्या सभेची आतारी महाराणी रुक्मिणी आहे. आणि सगळ्या कृष्णाच्या पत्न्या बसलेल्या असताना आणि तेवढ्यामध्ये सत्यभामा काय बोलले श्रीधर स्वामी सांगतात. आमुचे सदनी शारंग पाणी नित्यक्रमित येऊनी रदनी मधवरी प्रीती मनी होनी तैसी नाही इतराकडे. तैसे नाही इतराकडे. सभा बसलेली सभेमध्ये सत्यभामा बोलू लागलेली आहे. रात्रीच्या टायमाला कृष्ण भगवंत माझ्या घरी येतात, माझ्यावर एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात, इतर राणीवर एकीवरही प्रेम करीत नाहीत. सगळ्यापेक्षा जास्त कृष्ण भगवंताचं माझ्यावर प्रेम आहे अशी गरजून मोठेनं त्या राणी वसामध्ये, राणीच्या सभेमध्ये सत्यभामा बोलू लागलेली आहे. माझे घरी पारिजात कानुनी लावी वैकुंठ नायक वा, एकांत गोष्टी सकळी मदती सांगे जगता. किती प्रेम आहे माझ्यावर भगवंताचं, किती प्रेम आहे कृष्णाचं माझ्यावर. व स्वर्गातला पारिजात कृष्णानं आणला आणि माझ्याच अंगणामध्ये लावला. लावला काही तिच्या तरी अंगणामध्ये.
आणि गुह्य गोष्टी ज्या काय आहेत, हो, राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो किंवा वैयक्तिक असो की प्रपंचिक असो, सगळ्या वैयक्तिक गोष्टी मला एकांतामध्ये कृष्ण सांगतो, माझे पती सांगतात. इथं तुम्हाला कुणाला सांगतात का? नाहीत कुणाला सांगत. आणि माझ्यावरच एकटीवर प्रेम करतात, जसं माझ्यावर प्रेम करतात. इतर कोण्याही राणीवर पती कुणावर प्रेम करीत नाहीत. एक म्हणे लटके तुझे बोल, मजवरी प्रीती करी घननीळ. स्वमुखीचे तांबूल, मज लागी रात्री दिधरे. पुन्हा दुसरे उठले आणि सत्यभामेला म्हणू लागली, तू बोलतेस ती पूर्ण खोटं बोलतेस, एकही शब्द तुझा खरा नाही. रात्री माझ्या घरी कृष्ण भगवंत होते आणि त्यांच्या मुखातला विडा काढला आणि माझ्या मुखामध्ये दिला. तुझ्या घरी आलेच नाही, तुझ्या घरी नव्हतेच. रात्रभर माझ्या घरी होते, त्यांच्या स्वतःच्या मुखातला विडा माझ्या मुखामध्ये घातला. माझं तोंड रंगलंय का नाही? पानाचा विड्याला तोंड रंगतं का नाही? बघा, हे पुरावा आहे का नाही? तुझा काय पुरावा आहे? तू सगळं लटकं बोलते. अशा प्रकारे एक कृष्ण भगवंताची राणी त्या ठिकाणी म्हणू लागलेली आहे. उदय पाव जो वासरमणी, गोष्टी सांगे शारंग पाणी. काल हे अलंकार घडोनी, स्वहस्ते मज लेवविले. पूर्ण पुराव्याशी ती असताना राणी बोलू लागली, महाराज रात्रभर माझ्या घरी होते, मला पान चारलं, हे माझं तोंड लाल झालंय आणि प्रत्यक्ष भगवंतानं कृष्णानं अलंकार बनवून आणले आणि हे माझ्या गळ्यामध्ये घातले. काय तुझा पुरावा? नुसतं पारिजातक तुझ्या अंगणात लावले आणि म्हणते की माझ्यावर लय प्रेम करतात, माझ्यावर लय प्रेम करतात. हो, हे माझ्या अंगावर जे काय अलंकार दिसतात का, हे कालच त्यांनी घडून आणले, रात्री माझ्या गळ्यामध्ये घातलेले आणि हे प्रत्यक्ष बघ आहेत का नाही, असे माझ्यावर आमचे पती प्रेम करतात, इतर कुणावरच करत नाहीत, अशी एक जण त्या ठिकाणी म्हणू लागलेली आहे. तव एक खंदरित नयनी, म्हणे असत्य बोलता मुळी होनी. हो, माझे मंदरी कैवल जाणी, आजी होते निर्धारी. आजी होते निर्धार. जिच्या हरणासारखे डोळेच महाराज, जिचे हरणासारखे डोळे, हरणाचे डोळे एवढे सुंदर आहेत, एवढे सुंदर आहेत, मानवाचे कसे नाहीत महाराज. हो, हरणाच्या डोळ्यासारखी शोभायमान ती म्हणू लागली, माझ्या मंदिरामध्ये रात्रभर कृष्ण कुणाच्याच नव्हते. तुम्ही मुळातच खोटं बोलतात, एकही खरं बोलत नाही. तुम्ही सुरुवातीलाच खोटं बोलतात, एकी नवी खरं बोलली नाही. माझ्या मंदिरी कृष्ण भगवंत होते आणि त्याचा पुरावा ती देऊ लागले. माझ्या घरी असताना कृष्ण भगवंतानं काय केलं ते ऐका, अशा प्रकारे ती बोलू लागलेली आहे. हरीचे मांडीवरी शिर ठेवणी, मी निजले होते कौतुके करुणी. वा, हे शिस फुल नवे घडवणी, कृष्णेची रात्री आणले. कृष्णेची रात्री आणले. कृष्ण भगवंत माझ्या मंदिरामध्ये होते आणि मी स्वतः कृष्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. आणि हे शीस फुलं येणीमध्ये असतं महाराज, असतं का? ते ऐकतच फक्त आपण, ते बघायला काय नाही. आपण तर नाही, तुम्ही बघितलं का महाराज? नाही. महिला मंडळ कसलं असतंय ते शीस फुल कसलं असतंय? ते येणीमध्ये असतं म्हणतात का? मग ती ही असते पिन, एखादी पिनाचा आकार, पिनाचीच एखादी पद्धत असं. रात्रीच कृष्णानं काल घडवून आणलं, बनवून आणलं आणि माझ्या विणीमध्ये त्यांनी घातलंय. पुरावा आहे का नाही? कुणाच्याच घरी देव नव्हता, कुणाच्या घरी पती नव्हते, माझ्याच घरी होते आणि हे पुरावा आहे. बाकीचे सगळे खोटं बोलतात, एकीचंही बोलणं खरं नाही. अशा प्रकारे आपण आपले देव माझ्या इथंच होता, माझ्याकडंच होता, प्रत्येक जण पुरावा देऊ लागले. फक्त जसे पुरावा देतात, माझ्याकडे देव आले होते, देवाला मी हे केलं, देवाला मी ते केलं, अशा प्रकारे ते प्रत्येक जण पुरावा देऊ लागला. श्रुतीचा अवतार आहे महाराज तो. त्याला श्रुतीच्या रूपामध्ये देव कळालाच नाही. मग पती पत्नीच्या नातं जवळ येतं महाराज.
आणि जवळून असताना पती पत्नीचं नातं आल्यानंतर जवळ एकमेकाच्या येतात, मग माणसाची माणुसकी कळते. मग देव काय ती जवळ आल्यामुळं कळू लागलेला आहे आणि त्या सांगू लागलेल्या आहेत. गोष्टी सांगितल्या जी गहन जो उदय पावे चंड किरण, तुम्ही लटक्याची वार्ता सांगून संपादनी करिता नुसती गे. खोटी संपादनी तुमची, तुमचं खरं एकही शब्द नाही. रात्रभर मला गोष्टी सांगितल्या, किती सांगितल्या, गहन. त्या गोष्टीला मर्यादाच नाही, रात्रभर गोष्टी सांगत होते महाराज मला. आणि सकाळी सकाळी आपली सभा बसली आणि त्या सभेमध्ये मी खरं बोलते, सत्य सांगते, तुम्ही एकही सत्य सांगत नाहीत. एक बोले गजगमना मदवीन न गमे कंसवर्धना, वाह. धनी न पुरे माझिया नायना हरिवदन लोकिता विलोकिता. दन विलोकिता एक बोले गजगमना. जितकी हत्ती सारखी चाले महाराज, गजगमना जी हत्ती सारखी चालते, डौलत. हत्ती कसा डौलत चालतो महाराज, अगदी रुबाबदार हत्ती चालतो महाराज. आणि तशा पद्धतीनं त्या गजगामिनीची चाल आहे, चालणं आहे. रात्रभर माझ्या मंदिरात होता. काय सांगते ती, धनी न पुरे हा माझिया. धनीन पुरे माझ्या नयना. देवाकड कितीही बघितलं तरी बघावाच वाटतं महाराज, कितीही बघितलं तरी बघावंच वाटतं. त्या डोळ्याची इच्छा पूर्ण होत नाही महाराज. आणि काय गोष्टी असतात एकदा बघितल्या की पुन्हा बघावं वाटत नाही. एकदा बघितलं माणूस म्हणतो ना, का बघायचं त्याला सारखं सारखं, का बघायचं सारखं, बघितलं नाही एकदा असं माणूस म्हणतं. पण देवाकडं जर बघितलं महाराज, किती बी वेळेस बघा आणि कवर बी बघा, डोळ्याचं समाधान होत नाही. होय, होतंय का डोळ्याचं समाधान देवाकडे बघितल्यानंतर? आणि इतर गोष्टीकडे बघितल्यानंतर एकदा नाही तर दोनदा माणूस बघतं, पुन्हा बघू वाटतंय का? नाही बघू वाटत. आणि तशा पद्धतीनं माझ्या डोळ्याची असणारी इच्छा पूर्ण झाली नाही. धनीन पुरेमध्ये इच्छा पूर्ण न होणे, सारखं 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 मी देवाकडे असणाऱ्या बघत होते तरी माझ्या डोळ्याचं समाधान झालं नाही. रात्री माझ्याच घरी देव होते असं एक म्हणते. कृष्णे मद सांगा ते घेऊन आधी रात्री केले भोजन, हो, हे पदक जडीत नूतन गळा घातले माझिया. कृष्णानं मला बरोबर घेऊन जेवण केलं, माझ्याच बरोबर जेवले. आणि गळ्यामध्ये माझा पदक आहे का? पदक, हो, पदक लय गळा भावना असतो मला, विष्णूंची पारितवर सगळे असणारे ते लय भारी दिसतं मला. जसं जोत असतं का बैलाला, जोत, हो, त्या जोत्यासारखा गळा भरलेला असतो मला. बैलाला जसं जोत लावले गळा भरतो बैलाचा, आणि तशा पद्धतीनं ते पदक असतं. आणि हे पदक नूतनपणे नवीन मला कालच करून आणलं आणि मला घातलं त्यांनी. आणि त्यांच्याबरोबर मी जेवण केलं, माझ्याच घरी कृष्ण होते. अशा प्रकारे एक असणारी पत्नी म्हणू लागलेली आहे. एक बोले नितिंबिनी रत्नजडी दोलारी बैसोनी, सारे पाटा उघे रजनी दोघे जणे खेळलो हो. दोघे जणे खेळलो हो. एक राणी म्हणू लागलीये, माझे राजे सरकार, हो, माझे पतिदेव माझ्याच डोलाऱ्यावर बसले होते पलंगावर. आणि रात्रभर आम्ही दोघांनी सारीपाठ खेळला, सारीपाठ. आणि तो सारीपाठ संपला आणि इकडे सभा झाली आणि त्या सभेमध्ये मी आले. अशा प्रकारे एक जण म्हणत आहे, माझी वेणी आपल्या हाते गुंपिली रात्री कृष्ण नाते, वा, अंजन सोगयाचे स्वहस्ते कंसांत के रेखिले. कंस अंतके लेखी लेहिनी. मला त्याची घालता येत नाही. अशी सुंदर आणि शोभायमान आणि मजबूत कृष्ण भगवंतानं वेणी घातलेली आहे. आणि त्या येणीमध्ये काय बसले म्हणून सांगितलं, सोगयाचे, हा, वेणी घातली. आणि मला हे काजळ लावले. काजळ दिसतंय ना तुम्हाला, ही माझ्या हातात नाही काजळलेलं, कृष्णानं लावलंय, माझ्या पतीनं लावलंय. आणि ते माझ्याकडेच होते. हे पुरावा बघा माझ्या डोळ्यातला.
अशा प्रकारे एक असणारे महाराणी त्या ठिकाणी म्हणू लागलेली